जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही. मग महाराज ऐकून जा ना, आम्हाला देवाच्या जवळ जायचं असेल तर काय करावं लागेल? जगद्गुरु तुकोबराय सांगतात की देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग सोपा नाही. देवाच्या जवळ जायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल याची उत्तर तुकोबराय देतात. पण जगद्गुरु तुकोबरायांना काही लोकांनी प्रश्न केला की महाराज आम्ही भक्ती केली तर नेमकं काय होतं? जर भक्ती केली तर नेमकं काय होतं? लोक स्वार्थी होती. लोकांनी सांगितलं आम्हाला फक्त आणि फक्त काय व्हायचंय, भक्ती करून आम्हाला आमचा मृत्यू चुकवायचा आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात वेडा झाला का काय? अरे माझी स्वतःची धर्मपत्नी अन्न 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 करून मेली रे गड्या, तिला अन्न मिळालं नाही. अरे माझा स्वतःचा मुलगा मेला रे. तर तुमचं माझं काय घेऊन बसलाय? जगद्गुरु तुकोबराय एक सांगतात गड्या की जर भक्ती केली तर काय होतं? जगद्गुरु तुकोबराय सांगतात माझ्या जीवनाचा अनुभव सांगतो रे. जर भक्ती केली तर जगाचा बाप येत असतो, जगाचा बाप भेटण्याकरता येत असतो. जगद्गुरु तुकोबरायांचा पुरावा पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. वाडवेळ झाला पांडुरंग वैकुंठाचा देव यायला आला तुकोबांना. इतकी ताकद आहे भक्तीमध्ये. मग महाराज भक्तीनं नेमकं काय होतं? ज्ञानोबरायांची भाषा आहे भावेन भक्ती भक्तिवेन मुक्ती बळेवेन शक्ती. बोलू नये. महाराज जर भक्ती असेल ना तर जगाचा बाप आल्याशिवाय राहत नाही. आणि मग जगाचा बाप येतो आणि काय करतो? मागे पुढे उभा राहे संभाळीत. मागा आणि पुढं सांभाळण्याकरता तो उभा राहतो. पण तुम्ही म्हणाल महाराज आमच्या आबा तर त्यांनाच भेटायला गेले होते ना, मग त्यांच्या मागं पुढं का नाही उभा राहिला? तो होता तिथंच. पण खरं सांगू इतकी भक्ती झाली, इतकी भक्ती झाली की जो आवडे सर्वाला तोची आवड. आणि जगाच्या बापाला लावलं नाही आणि त्यांची वारी सफल झाली म्हणून त्यांना बोलावून घेतलं. ऐकून जा, यात कोणाचा दोष नाही. प्रारब्ध कर्म देवाला चुकलं नाही. आणि जन्माला आल्याबरोबर 5 मिनिटाच्या कालावधीपासून आईपासून बाजूला झाला, त्याचं नाव कृष्ण आहे. ऐकून जा, जगाचा बाप होता. महाराज कृष्णाला सुद्धा स्वतःचं कर्म चुकलं नाही. ऐकून जा, कृष्णाला सुद्धा स्वतःच्या डोळ्यानं बघावं लागलं. स्वतःच्या यादव कुळाचा नाश भगवंतानी स्वतः पाहिला. हे चुकलं नाही. अरे आदल्या दिवशी ठरलं होतं, आदल्या दिवशी हे अयोध्येचा राजा राम होणार आहे. आदल्या दिवशीची मीटिंग झाली, त्या दिवशी संध्याकाळी मीटिंग झाली. आणि आदल्या दिवशीच्या मीटिंग लयच भारी असते, रात्रीत घोळ होते. ऐकून जा, आणि त्या रात्रीच्या मीटिंग मध्ये काय झालं? आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं रामाला 14 वर्षाचा वनवास. देवाला सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही. तुम्ही आम्ही कोण आहे? महाराज ऐकून जा, मग तू देव आहे. मग त्या देवाला कर्म चुकलं नाही, तुमचं आमचं कर्म चुकणार नाही. महाराज ज्या दिवशी जन्माला आलाय त्या दिवशी तुम्ही कधी जाणार आहे याची नोंद झालेली आहे. ऐकून जरी पण जर जाता जाता देवाच्या जवळ जायचं असेल, पटकन देवाच्या जवळ जायचं असेल तर महाराज काय करावं लागल? जगद्गुरु तुकोबराय सांगतात भक्ती करावी लागेल. भक्ती करावी लागेल. मग काय केलं पाहिजे? आम्हाला भक्ती करायची आहे म्हटल्यानंतर एक काम करा, निस्वार्थ भक्ती केली पाहिजे. मग कुणासारखी भक्ती करा? जगद्गुरु तुकोबराय एक दाखला देतात. अरे 5 पांडवांची पत्नी होती, कोण? मोठ्यानं बोला, कोण? द्रौपदी. मग ज्या वेळेस भर सभेमध्ये पांडव द्रौपदीला हरले गेले, द्रौपदीला ओढत दुःशासनानं भर सभेत आणलं गेलं. ऐकून जा, तिच्या रक्षणाला देव आला का? अजिबात आला का? तू म्हणाल हे उलट सांगायला आहे, ते उलटच सांगतोय. लक्ष देऊन ऐका. देवाला हाक मारली, आला नाही. का आला नाही सांगून जाईन तुम्हाला. भर सभेत द्रौपदीला आणल्याबरोबर द्रौपदीला इकडे तिकडे पाहिलं. द्रौपदीच्या लक्षात आलं काय प्रसंग घडला. दुःशासनाला सांगितलं पदराला हात घाल, पदराला हात घालता क्षणी द्रौपदीला विश्वास होता. काय विश्वास होता? या भर सभेमध्ये माझे 5 पती बसले, माझ्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार. मोठ्यानं बोला, टाळकरी बोला, केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही, असा एक विश्वास होता. आणि ज्या वेळेस पदराला हात घातला आणि द्रौपदीनं 5 पतींकडे पाहिलं, 5ही पतींनी मानाखाली घातल्या. द्रौपदीला कळून चुकलं, वेगळ्या याच्यातून वाचवणार आता कोण नाही. द्रौपदीला अजून एक विश्वास होता. द्रौपदीनं विचार केला, अरे जाऊ दे, नाही नवऱ्यांनी पाहिलं. या सभेमध्ये रती महारथी बसले, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य. अरे हे रती महारथी माझ्या अब्रूला धक्का लागू देणार नाही. सगळ्यांकडे
पाहिलं द्रौपदीला त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर भीष्माचार्यासारख्या रती महारथीचा चेहरा सुद्धा भीष्माचार्यांनी द्रौपदीच्या नजरेला नजर न मिळवता खाली घेतला. द्रौपदीला कळून चुकलं, नाही रे गड्या, आता ह्याच्यातून वाचवणारा कोण नाही. एक हात पदराला होता, एक हात पदराला होता आणि एका हातानं सगळ्यांना विनंती करत होती, कोणी आलं नाही, वाचवायला कोणी आलं नाही. पण त्या द्रौपदीनं धरलेला हात पदराला होताना द्रौपदीला कळून चुकला होता, मला एकच माणूस वाचवू शकेल, आता एकच व्यक्तिमत्व वाचवू शकेल. कोण आहे तू? तू जगाचा बाप आहे. आणि जो द्रौपदीचा विश्वास नवऱ्यांवरचा होता तो संपला. महाराज, द्रौपदींचा सासऱ्यांवरचा सुद्धा विश्वास संपला आणि सगळ्यांवरचा विश्वास संपला आणि फक्त देव आपलासा केला. जो हात धरला होता तोही हात सोडला आणि दोन्ही हाताने हात मारले. द्वारकेच्या राया, कोटी गुंतनासी द्वारकेच्या राया, कोटी गुंतनासी द्वारके गुंतनासी द्वारकेच्या राया, कोटी गुंतनासी द्वारकेच्या राया, कोटी गुंतनासी द्वारकेच्या राया, साड्या ओढून ओढून थकला पण साडी संपली नाही. ऐकून जा. पण हा अर्धाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. तुम्ही म्हणाल द्रौपदीनं असं काय केलं होतं की द्रौपदीसाठी आला. जगाच्या बापाचा एक नियम आहे, तो घेतल्याशिवाय कोणाला काही सुद्धा देत नाही. घेसी तेव्हा देसी घेतल्याशिवाय तो काय देत नाही. मग द्रौपदीचं रक्षण कशासाठी केलं? त्याच्या अगोदर द्रौपदीनं एक देवासाठी गोष्ट केली होती. तुम्ही एक गोष्ट देवासाठी केली तर तो 100 गोष्टी तुमच्यासाठी करत असतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही एक वेळा हाक मारण्याची गरज आहे, तो जगाचा बाप धावत आल्याशिवाय राहणार नाही. एके दिवशी भगवान श्रीकृष्णाला बायका किती 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 16,108. आपलं कसं काय? महाराज 16,108 बायका होत्या आणि भगवान परमात्मा त्या सगळ्यांच्या सोबत बसले होते. आणि एके दिवशी देवाला काय वाटलं काय माहिती, म्हणून देवानं किचन कट्ट्यावर भाजी चिरायला घेतली. बायकोला मदत असावी म्हणून. गडी ऐकत जा, कुणी? देव आहे. आणि देवानं घेतल्याबरोबर भाजी चिरता चिरता देवाचं बोट कापलं आणि बोटाला कापल्याबरोबर घगळ तो वाहू लागला. आणि रक्त वाहू लागल्यानंतर 16,108 बायकांनी पाहिलं. इकडं तिकडं पळू लागली. कोण डॉक्टरला फोन लावते, कोण मेडिकल किट बघते, कुठं कोण काय काय इकडे तिकडे धावपळ करू लागले. देवाच्या जवळ कोण नाही. देवाच्या बोटातून रक्त पडतं. तोपर्यंत देवाची मानलेली बहीण द्रौपदी समोरनं येताना पाहिली आणि समोरनं आलेली द्रौपदीनं बघितलं, अरे भगवंताच्या हातातून रक्त वाहत आहे, कृष्णाच्या हातातून रक्त वाहत आहे. द्रौपदी धावत 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 जवळ आली आणि द्रौपदीला कसलाच विचार केला नाही. अंगावरचा भरजलीच शालू होता, तो शालू घेतला आणि टरकन फाडला आणि त्या शालवाची चिंदी देवाच्या बोटाला गुंडळली. जगाच्या बापानं आशीर्वाद दिला. 16,108 बायका असताना एकीचं सुद्धा धाडस झालं नाही ग. पण ऐक द्रौपदी, तू आली ना माझ्या रक्षणाला. ऐक, या धागे, या चिंदीमध्ये जितके धागे आहेत ना तितके धागे बनवून मी तुझं रक्षण करेन. म्हणून द्रौपदीचं रक्षण केलं गड्या. ऐका महाराज, म्हणून काय करा, भक्ती अशी करा की जगाचा बाप आपल्याकडे आला पाहिजे. मग महाराज अशी भक्ती करतो आम्ही, पण जरा थांबा. आत्ता आमचं खाया प्यायचं म्हणजे आत्ताच आमचं सुरुवात झाली ना संसाराला, आणि इतक्या लहानपणी इतक्या या वयात आम्हाला तुम्ही सांगता देवाचं भजन करा. असं नका ना करू, जरा थोडा वेळ थांबा. असं म्हणल्याबरोबर जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुम्हाला आम्हाला ठणकावून, अरे तुम्ही म्हणता ना थोडं थांबा. थांबलो असतो पण
जे शरीर तुम्हा आम्हाला दिले ते शरीर देवानं भाड्यानं दिले. एक ना एक दिवशी शरीर तुम्हा आम्हाला सोडून जाणार आहे. महाराज आम्ही करू ना, आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही माळ घालू. महाराज आम्हाला आमच्या आता पोरांचे लग्न झाल्यानंतर आम्ही माळ घालू. ऐका ना महाराज, आम्ही म्हातारपणी देव करू, पण खरं सांगू म्हातारपण येईल का नाही याची गॅरंटी नाही. महाराज ऐकून जा, हे शरीर देवानं दिले ते भाड्याचं आहे. एक ना एक दिवस हे शरीर सोडून जाणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, उद्याचं कुणी पाहिलं नाही, आजच्या आज भजनाला लाग. कारण सांगून जाईन तुला, तू म्हणत असतील मी अजून थोड्या दिवसानं भजन करीन, तू म्हणत असतील मी थोड्या दिवसानंतर माळ घालेन, पण वेड्या जर देवाच्या जवळ जायचं असेल तर आजच भजनाला लाग. कारण सांगू का, कारण आयुष्यातला कोणता दिवस कधी शेवटचा असू शकेल सांगू शकत नाही. अभंगाचं पहिलं चरण. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. नाही देहाचा भरवसा. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. नाही देहाचा भरवसा. नाही देहाचा भरवसा. 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 प्रत्येकाला एकादशी. 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 जगद्गुरु तुकोबराय तू आम्हाला सांगतात, आयुष्यातला कोणता दिवस कधी शेवटचा असेल सांगू शकत नाही. कोण दिवस नाही देहाचा भरवसा. महाराज या देहाचा भरोसा नाही. आयुष्यातला कोणता दिवस कधी शेवटचा असेल सांगू शकत नाही. म्हणून आजच भजनाला लागा. तू म्हणाल महाराज आम्ही केला असतो नंतर. तुम्हाला माहिती आहे या जगाच्या पाठीवर सगळ्यात बलाढ्य व्यक्ती